ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सुनील शेळके यांच्यावरती गंभीर आरोप केलेत। मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हजारो कोटींची रॉयल्टी जी आहे, शासनाचा निधी जो आहे तो बुडवलेला असल्याची पत्रात माहिती जी आहे ती त्यांनी दिलेली आहे। आपल्यासोबत स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील शेळके आहेत। सुनील शेळके सर, संजय राऊत तुमच्या मागे का लागलेत? खरं तर संजय राऊतांनी पत्र लिहिलं मुख्यमंत्र्यांना की तुम्ही हजारो कोटींचा निधी बुडवला म्हणून, रॉयल्टी बुडवली म्हणून। खरंच तुम्ही अवैध पद्धतीने दगडी खाणीचं उत्खनन करता का? संजय राऊतांचं माझ्यावरती विशेष प्रेम आहे। मागील काही दिवसापूर्वी आपण पाहिलं असेल, कुंडमाळा माझ्या मतदारसंघातल्या असलेल्या परिसरात पूल कोसळून जो काही दुर्घटना घडली त्यामध्ये देखील तिथला लोकप्रतिनिधी कुठं आहे आणि तो याच्या गटाचा आहे, तो त्याच्या गटाचा आहे, म्हणजे जी घटना घडली त्याचं गांभीर्य बाजूला ठेवून फक्त व्यक्तिगत द्वेषापोटी त्यांचं वक्तव्य त्यावेळेला देखील आपण पाहिलं। आणि आजही माझ्या कौटुंबिक व्यवसायावरती येणं किंवा माझा जो काही 25-30 वर्षापासूनचा व्यवसाय आहे ह्याची चौकशी लावा आणि त्यांनी महसूल बुडवला किंवा त्यांनी जागा लाटली असे जे काही पत्रव्यवहार करतायत, त्यांनी जे कुठले दलाल ठेवलेले आहेत, जे एजंट त्यांच्यापर्यंत त्यांची माहिती देत आहेत, तीच मुळामध्ये अर्धवट आहे। मी पुराव्यानेशी जर तुम्हाला पुराव्यानेशी जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आपल्यालाही आणि संजय राऊतांनाही देऊ इच्छितो। महाराष्ट्र शासन राजपत्र जे आहे त्यामध्ये 22 एप्रिल 2021 ह्या काळामध्ये ही संपूर्ण प्रक्रिया झालेली आहे। मग आता 22 एप्रिल 2021ला ही प्रक्रिया होताना कोण मुख्यमंत्री होतं? माझ्या मतदारसंघामध्ये नव्यानं औद्योगिक क्षेत्राकरता जागा भूसंपादन करण्याचा निर्णय झाला। 1,500 ते 2,000 एकर जमीन ही MIDC करता भूसंपादन करण्याचा निर्णय होताना त्या ठिकाणी माझ्या कुटुंबाची माझी 30-40 एकर जागा आहे आणि ती जागा संपादित केली। शासनाला जो काही मला निधी, जो काही मला बाजारभावाप्रमाणे पैसे द्यायचे किंवा नियमानं मला द्यायचे जसे इतरांना दिलेत तेच मला दिलेत आणि त्यात जर कुठला गैरव्यवहार असेल तर त्यांनी तो मला पुराव्यानेशी द्यावा। कुठले कागदी पुरावे नसताना जर माझ्या विरोधात कुठल्या मला शासनाकडनं नोटीस आली असेल, त्यावेळेच्या सरकारकडनं नोटीस आली असेल, कुठल्या विभागाकडनं नोटीस आली असेल तर मला त्या नोटिसा दाखवा की बाई हे तुम्ही काम केलं किंवा चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी व्यवहार करताय। जर कुठले तुमच्याकडे पुरावे नसताना तुम्ही व्यक्तिदोषापोटी जे काय आरोप करत असाल तर त्या आरोपाला तथ्य नाही किंवा त्याला आपण गांभीर्याने घेऊ नये। परंतु यापुढे जाऊन तुम्ही काही तुमच्याकडनं कारवाई करणार आहात का? म्हणजे तुम्ही एखादा मानहानीचा गुन्हा किंवा नोटीस वगैरे वकिलांमार्फत संजय राऊतांना देणार का? काय तुमचं पुढचं पाऊल असेल? आता हे बघा, मी तुम्हाला सांगतो, राजकीय द्वेषापोटी किंवा व्यक्तिगत द्वेषापोटी त्यांचं वक्तव्य असेल तर आपण त्याला किती गांभीर्याने घ्यावं हा देखील विचार केला पाहिजे। मी एक लोकप्रतिनिधी म्हणून 5 लाख लोकांचं ज्यावेळेला नेतृत्व करतो त्यावेळेला माझी जबाबदारी, माझी नैतिकता काही मला चांगली समजते आणि उद्याच्या काळात अशा गोष्टींकडे आपण गांभीर्यानं बघावं असं मला वाटत नाही। परंतु मला एकच सांगायचं आहे, आपण राजकारण करत असताना सामाजिक किंवा सर्वांच्या दृष्टीनं जे हिताच्या निर्णय असतील किंवा जिथं आम्ही चुकीचं वाटत असेल ते तुम्ही बोललं तर आम्ही ते स्वीकारलं पाहिजे। परंतु तुम्ही कौटुंबिक किंवा एखाद्याच्या व्यवसायावरती येणं हे योग्य नाही। उद्याच्या काळात मग अशा जर मी त्यांच्या बाबतीत तक्रारी दिल्या तर त्यांच्याही चौकशा सुरू होतील। परंतु कुंडमाळाची ब्रिजची दुर्घटना जी झालेली होती पुलाची, त्याच्यावरतून तुम्ही संजय राऊतांवरती थेट पद्धतीने आरोप वगैरे लावलेले होते। त्यांनी तुमच्यावर आरोप लावले, त्यानंतर तुम्ही आक्रमकतेपणे उत्तर दिलेलं होतं। ती आक्रमकता पाहता त्यांनी तुमच्यावरती हे सगळे आरोप लावले। मी तेच तुम्हाला सांगतो की मी कुंडमाळ्यावरती ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेला संजय राऊत साहेबांनी त्या घटनेला वेगळा अँगल देण्याचा प्रयत्न केला, तिथे राजकारण करू पाहण्याचा प्रयत्न केल्यावर मी उत्तर दिलं आणि त्यातून परत ते व्यक्तिगत माझ्या कुटुंबावरती येण्याचा प्रयत्न करतायत। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। संजय राऊत जे खासदार आहेत ते मात्र माझ्यावरती वैयक्तिकरित्या हे सगळे आरोप करतात आहेत, वैयक्तिक आरोप करतात आहेत। याच्यामध्ये संजय राऊत राजकारण करू पाहतात असं मत जे आहे ते आमदार सुनील शेळके यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केले। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंगडी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।